नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण खवा बर्फी बनवणार आहोत, एकदम गोड आणि चवदार अशी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि शेअर करा, लाईक करा। तर अशी आपण एकदम गोड अशी बर्फी बनवणार आहोत खव्यापासून। त्यासाठी असं आपण एक अर्धा किलोचा खवा घेतलेला आहे, जो आपण डेअरीमधून घेऊ शकतो किंवा जर दूध असेल तर दुधावरून भट्टीवर किंवा घरीही आपण दुधापासून बनवू शकतो। ठीक आहे, असा खवा घेतलेला आहे। आता थोडासा तो मऊ करून घ्यायचा आपल्याला, कारण की तो नरम करावा लागेल आपल्याला। तर त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून असं त्याला गरम करणार आहोत। तर व्यवस्थित असा गरम केल्यानंतर तो मऊ आणि नरम होणार आहे। तर अशा प्रकारे आपला जो खवा आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे आणि नरमही झालेला आहे। तर त्यासाठी आपण साखर त्यामध्ये मिक्स करायची आहे। तर एक अर्धा पाव साखर आपण घेतलेली आहे आणि ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत, जी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। जेवढं आपल्याला गोड करायची आहे बर्फी त्यानुसार साखर टाकू शकता। जर कमी गोड करायची आहे तर कमी साखर टाका, जास्त गोड हवी असेल प्रमाणामध्ये तर आपण जास्त प्रमाणामध्ये साखर टाकू शकतो। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याची बर्फी बनवायची। बर्फी बनवण्यासाठी आपण एक साचाही घेऊ शकतो बर्फीचा, किंवा अशी प्लेटही घेऊ शकतो। तर प्लेटमध्ये आपण खोबरा खीस टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूटचे काप्स, ज्यामध्ये आपण जसं बदाम टाकू शकतो किंवा पिस्ता टाकू शकतो। तसं आपण ते प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर प्लेटमध्ये टाकल्याच्या नंतर आता आपल्याला बर्फी बनवण्यासाठी जे आपण खवा आणि साखर मिक्स केलेलं आहे ते यावरती टाकून घ्यायचं। तर कढईमधून आपण जे गरम केलेला मऊ असं तो खवा आणि साखरचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं। तर एकदम नंबर एक अशी आपण बर्फी खाण्यासाठी आपल्याला तयार होणार आहे, ज्यामध्ये आपण मिठाईमध्ये हे खाऊ शकतो गोड अशी। तशी एकदम बर्फीची मिठाई आपली तयार होणार आहे। तशा प्रकारे आपण पूर्ण प्लेटमध्ये असं साफ करून व्यवस्थित केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला साफ करून थोडा वेळ ठेवून असं कापून घ्यायचं आहे। तर आपण पूर्ण कापून घेतलेलं आहे। ज्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्या बर्फीच्या वड्या करायच्या तसं आपण कापून घेऊन नंबर एक काढून घेतलेला आहे। बनवून खा, कशी लागली सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग।